मराठा आरक्षणाच्या जी.आर. वरून विजय वडेट्टीवार चांगलेच संतापलेत, तर जरांगेंवर संताप व्यक्त करत राज्य सरकारवर देखील वडेट्टीवारांनी टीका केली आहे। ओबीसींच्या हक्काचं आरक्षण हिरावून घेताय, ओबीसींना मारून टाका, त्यांच्या मानात छाटा असं विधान करत वडेट्टीवारांनी जरांगे यांच्यावर आगपाखड केली आहे। पाहूयात। जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा आमच्या समाजामध्ये दुही निर्माण होईल असं पाऊल वडेट्टीवार साहेबांनी उचललं नाही पाहिजे। त्या जरांगेच्या दबावापोटी आम्हाला उद्ध्वस्त करायला सरकार निघालं। तुमच्या 14% धक्का लागता कामा नये, ही मराठ्यांची प्रामाणिक भूमिका आहे। असं की काँग्रेसला भूमिकाच नाहीये। महाराष्ट्रात आरक्षणावरून सुरू झालेली लढाई आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। हैदराबाद गॅझेटचा जी.आर. रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी नेते रस्त्यावरची लढाई लढणार आहेत। हैदराबाद गॅझेटचा जी.आर. रद्द करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली, तसंच जरांगे पाटलांवर देखील वडेट्टीवारांनी आगपाखड केली आहे। जरांगेंनी ओबीसींच्या माना छाटाव्यात असं मोठं वक्तव्य करत वडेट्टीवार जरांगेंच्या विरोधात आक्रमक झाले, तर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य वडेट्टीवार यांनी करू नयेत असा सल्ला जरांगे पाटलांनी दिला। एकाच समाजाला सर्व काही पाहिजेत, ईडब्ल्यूएस मधून पाहिजेत, ओबीसी मधून पाहिजेत आणि एससीबीसी मधून पाहिजेत, त्यांना सारथी मधूनही फायदा पाहिजेत आणि महाज्योती मधूनही फायदा पाहिजेत। पण करायचं काय? बाकीच्यांनी जगायचं की नाही? जरांगे पाटलांना सांगून टाका, 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक, तुझ्या ताकदीच्या भरोशावर मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा, सगळ्यांना गळा घोटून मार। आता 12 लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या। ती जी दादागिरी, ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा आमच्या। वडेट्टीवार साहेबांकडून चुकीचे स्टेटमेंट जायला लागलेत। समाजामध्ये दुही निर्माण होईल असं पाऊल वडेट्टीवार साहेबांनी उचललं नाही पाहिजे। कुठं असे स्टेटमेंट करायचे की जरांगे पाटलाच्या हातात बंदूक द्या आणि ओबीसीला मारा, असले न पटणारे, या राज्याला न शोभणारे शब्द एवढ्या मोठ्या एका विरोधी पक्ष नेता राहिलेल्या व्यक्तींना बोलायचं, इतका पश्चाताप करण्यापेक्षा वडेट्टीवार साहेबांनी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या तळतळाट घ्यायलाच नको आहे। हजारोंच्या संख्येनं मराठा समाज आरक्षणासाठी मुंबईत एकवटला होता। जरांगेंनी मुंबईत केलेल्या उपोषणानंतर मराठा समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या। दरम्यान यावरून देखील वडेट्टीवारांनी जरांगे आणि सरकारवर हल्लाबोल केला। जरांगेंच्या दबावापोटी ओबीसी समाजाला उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचे कुणबी प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या कुटुंबातील रोटी बेटी व्यवहार झाला काय? आता इकडचा जर कुणब्यानी एखाद्या मराठ्याला पोरगी तिकडे दिली आमच्या विदर्भातल्या, तर पुरा मराठाकडे त्याच्याजवळचा रोटी बेटी व्यवहार झाला म्हणून कुणबी करू टाकला। हे असं जी.आर. काढून मराठा समाजाच्या एका दबावापोटी, त्या जरांगेच्या दबावापोटी आम्हाला उद्ध्वस्त करायला सरकार निघालं आहे। त्यामुळे 10 ऑक्टोबरचा जी.आर. निघणार, 10 ऑक्टोबरचा मोर्चा निघणार। 2 सप्टेंबरचा जी.आर. रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, ही आमची भूमिका ठरलेली आहे। तुमचं तुम्ही 14% खाणं, तुमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ओबीसीचं, हे आमचं म्हणणं आहे। 14% तुमच्या 14%ला धक्का लागता कामा नये, ही मराठ्यांची प्रामाणिक भूमिका आहे। गोरगरीब ओबीसीच्या लेकराच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। मंडल कमिशननं तुम्हाला 14% आरक्षण दिले, 14%ला धक्का सुद्धा लागता कामा नये। अजिबात कोणी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही 14% आरक्षणाला। पण वरचं 16% आमचं घेतलेलं आमचं जीवन का उद्ध्वस्त केलं? काल झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत जी.आर. रद्द करण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केली, मात्र त्यावर सुद्धा सरकारनं स्पष्ट भूमिका घेतली नसल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। हैदराबाद गॅझेटचा जी.आर. काढल्यानंतर वडेट्टीवार संतप्त झाले। दरम्यान यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील वडेट्टीवारांवर पलटवार केला आहे। सरकारने काल बोलवलं होतं, आम्हाला अपेक्षा होती की ओबीसीवर अन्याय करणारा हा जी.आर. सरकार रद्द करेल आणि त्याबरोबर इतरही काही मागण्या होत्या, परंतु मुख्यत्वे करून ओबीसी समाजावर 2 सप्टेंबरचा जो जी.आर. आहे जो असंविधानिक आहे आणि त्यामुळे तो जी.आर. रद्द केला पाहिजे, ही सर्वांची उपस्थित जवळपास आमचे माझ्याबरोबर असलेले 50 प्रतिनिधी होते आणि या 50 प्रतिनिधींनी एकमुखाने ही मागणी केली, परंतु सरकारने त्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली नाही।
असं आहे की काँग्रेसला भूमिकाच नाहीये. दुर्दैवाने विजय भाऊला हे माहित आहे. नेतृत्वाला काहीतरी दाखवण्यासाठी त्यांची धडपड दिसते, तर त्यांना वास्तव माहित आहे. GR वरून काल झालेल्या ओबीसींच्या बैठकीत छगन भुजबळांसह इतरही ओबीसी नेत्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय कसा काढला असा सवाल भुजबळांनी विचारला. ओबीसी समाजासाठी असलेल्या महाज्योतीला लवकर निधी उपलब्ध का होत नाही असा प्रश्न देखील भुजबळांनी उपस्थित केला. 2 सप्टेंबरचा GR रद्द करून श्वेतपत्रिका काढण्याची वडेट्टीवार आणि पंकजा मुंडेंनी मागणी केली आहे. वडेट्टीवारांना 10 तारखेचा ओबीसी मोर्चा न काढण्याचं आवाहन केलं, मात्र वडेट्टीवार मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. आरक्षणावरून राज्यात राजकारण दिवसेंदिवस तापत चाललं. त्यात आता ओबीसी नेते आक्रमक झाल्यानं राज्य सरकार GR वर कोणता निर्णय घेणार, GR रद्द करण्यासाठी हालचाली सुरू होणार की ओबीसी नेत्यांची समजूत काढण्यात सरकारला यश येणार याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.